2025मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे। कशामुळे? तर ते अतिवृष्टीमुळे म्हणजे पावसामुळे। तर हे अतिवृष्टीचे जे अनुदान आहे ते सध्या वाटप करणे सुरू आहे। पण ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी नाही पण त्यांना अतिवृष्टीचे अनुदान जे आहे ते हवं आहे, म्हणजे त्याला पाहिजे आहे, फार्मर आय डी नाही पण त्यांना नुकसान भरपाईचे जे अनुदान आहे ते त्यांना पाहिजे, त्यांच्याकडे तर फार्मर आय डी नाही, तर ते कसं घ्यायचं आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे जे नुकसान आहे ते झाले आहे। या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 867 कोटी 38 लाख रुपयांची जे मदत आहे ते मंजूर केली आहे। या निधीमधून आतापर्यंत 1,22,440 शेतकऱ्यांच्या खात्यात 140 कोटी 79 लाख 40 हजार रुपये जमा झाले असून उर्वरित जे रक्कम आहे ते उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे। महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र आहे त्यांना कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया न करता त्यांच्या बँक खात्यावर मदतीची जे रक्कम आहे ते आपोआप जमा होणार आहे। फक्त शेतकऱ्यांना जे आहे फक्त तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे, शेतकऱ्यांना फक्त प्रतीक्षा करावी लागणार आहे। शासनाच्या आर्थिक व्यवहारानंतर बँका संबंधित खात्यावर रक्कम जमा झाल्याचा जो मेसेज आहे तो देणार आहेत। त्यामुळे निधी मंजूर झाल्यानंतर आणि प्रत्यक्ष जे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होईपर्यंत काही दिवसांचा जो कालावधी आहे तो लागू शकतो। ज्या शेतकऱ्यांकडे अजूनपर्यंत फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र नाही त्यांच्यासाठी शासनाने एक विशिष्ट क्रमांक जारी केला आहे। या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांनी जवळच्या महासेवा ई केंद्रात जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। KYC पूर्ण झाल्यानंतर जी मंजूर झालेली रक्कम आहे ते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। दरम्यान गावोगावी शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली आहे का, KYC पूर्ण केली आहे का, अशाच्या चर्चा आहेत त्या रंगू लागल्या आहेत। काही शेतकऱ्यांनी सांगितले की फार्मर आय डी आणि KYC प्रक्रिया दोन्हीही ज्या प्रक्रिया आहेत ते पूर्ण केल्या असूनही त्यांच्या खात्यामध्ये अद्याप अजूनही पैसे जे आहेत ते जमा झालेले नाही। महसूल विभागाचे जे अधिकारी आहेत मात्र ते सांगत आहेत की शासनाकडून जो निधी आहे तो टप्प्याटप्प्याने पाठवला जातो आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना लवकरच रक्कम मिळेल। राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यातील मंजूर यादीनुसार जो निधी आहे तो पाठवला जातो। मंजूर रक्कम असलेल्या पण फार्मर आय डी किंवा KYC अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने ती प्रक्रिया जी आहे ते पूर्ण करण्याचे आवाहन जे आहे ते करण्यात आले आहे। आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 1.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 140 कोटी 79 लाख रुपये जमा झाले असून उर्वरित 7.64 लाख शेतकऱ्यांना लवकरच जो आहे ते या रकमेचा लाभ मिळणार आहे। तर बघा, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही त्यांनी महासेवा केंद्रामध्ये जाऊन एक VK नंबर त्या शेतकऱ्यांसाठी एक तयार केलेला आहे। त्या VK नंबरनुसार म्हणजे विशिष्ट क्रमांकानुसार त्या शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्या शेतकऱ्यांनी जे आहे KYC करून घ्यावी। कुठे? महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन, ठीक आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नाही फक्त त्या शेतकऱ्यांसाठी, ठीक आहे। आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आहे अजून रक्कम जमा झालेली नाही तर त्यांनी वाट पाहावी, कारण जी रक्कम आहे ते टप्प्याटप्प्याने वाटप करणे सुरू आहे, ठीक आहे। तर बघा, हीच राज्य सरकारने जे आहे विशिष्ट क्रमांक तयार केला आहे कोणासाठी? ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नाही, ठीक आहे, त्या शेतकऱ्यांसाठी ही जे एक विशिष्ट क्रमांक नंबर जो आहे तो जारी केलेला आहे। त्यांनी फक्त जाऊन महासेवा ई केंद्रामध्ये जाऊन जे आहे फक्त त्यांनी जे KYC आहे ते पूर्ण करायचे आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत, जे अनुदानाची रक्कम आहे ते जमा होणार आहे, ठीक आहे। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।